गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की माणसाच्या जीवनामध्ये बघा, माणसाचा ज्या वेळेस मृत्यू होतो त्या मृत्यूच्या नंतर बघा, त्या माणसाच्या नावाच्या अगोदर स्वर्गीयवाशी असं लिहिलं जातं, वैकुंठवाशी लिहिलं जातं। पण ते खरं असतं का? खरंच माणूस स्वर्गामध्ये जातो का? वैकुंठामध्ये जातो का? तर बघा, समर्थ पुढे सांगत आहेत की बघा, ज्या व्यक्तीने आयुष्यभर क्रूर कर्म केलेले आहेत, आयुष्यभर इतरांना त्रास दिलेला आहे, तो मेल्यानंतर, त्याचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याच्या नावाच्या पुढे स्वर्गीयवासी लिहिलं जातं, वैकुंठवासी लिहिलं जातं। पण ते लिहून खरंच जातो का तो? तर समर्थ सांगत आहेत की अजिबात जात नाही। बघा, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नसते, तुळशीची माळ नसते, जो परमेश्वराच्या जवळ नसतो, तो स्वर्गामध्ये जाऊ शकतो का? वैकुंठवासी होऊ शकतो का? तर बघा, कारण पुण्यकर्म करावे लागतात। आणि हे पुण्यकर्म कधी घडतात? की जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असू, जेव्हा आपले कर्म श्रेष्ठ असतील, जेव्हा आपले सर्व काही देवाच्या स्वाधीन मन केलेलं असेल, जणू काही परमेश्वर आपल्या मनाला चालवत असेल, तेव्हाच हे घडेल ना। नाहीतर पूर्ण आयुष्य बघा क्रूर कर्म करायचे, दुसऱ्याला दुःख द्यायचं, मग आपण स्वर्गवासी होऊ का? नुसतंच बोलण्यापुरतं स्वर्गवासी? तर असं शक्य नाही। समर्थ या माणसाला पुढे बघा, या अज्ञानरूपी डोहातून बाहेर काढून सद्गुणरूपी बघा या नदीमध्ये पोहायला सांगत आहेत की जणू काही तुझ्या वैखरीतून सद्गुणरूपी विचार बाहेर पडावे। पण माणूस असा वागतो का? तर बघा, याच विषयी बघा या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। स्वर्गात नक्की जाण्याचा अधिकार नक्की असतो तरी कोणाला? कोण स्वर्गामध्ये जातो? काय केल्यावर आपण स्वर्गामध्ये जाऊ शकतो? नक्की आहे तरी काय? याविषयी आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। बघा, एका वेळी काय होतं, एका वेळी पृथ्वीवर 4 लोकांचा मृत्यू एकाच वेळी होतो, व ते चौघेही वेगवेगळ्या प्रदेशातले, वेगवेगळ्या ठिकाणातले राहणारे असतात। आणि योगायोग असा होतो की चौघांचीही अंतिम वेळ एकाच वेळी येते बघा। आणि यमदूत चौघांनाही नेण्यासाठी पृथ्वीवर पोचतात। त्या मरणाऱ्यांमध्ये एक तर कुठल्या तरी राजाचा राजा होता, दुसरा एक मोठा श्रीमंत व्यापारी होता, आणि तिसरा एक पुजारी होता बघा, आणि चौथा एक गरीब मजूर होता, जो दिवसभर मेहनत करून त्याच्या परिवाराचा पालनपोषण करायचा। चौघांची आत्मा घेऊन यमदूत यमराजाच्या दरबारामध्ये पोचले, आणि चौघेही यमराजासमोर जाऊन उभे राहिले। बघा, चौघेही विचार करत होते
की कोण स्वर्गामध्ये जाणार आणि कोण नरकामध्ये जाणार. बघा, धर्मराज अजूनही तिथे आले नव्हते. ते येण्याच्या अगोदरच ते चौघेही आपापसात बोलत होते आणि मीच स्वर्गामध्ये जाणार असे म्हणत होते. बघा, त्या चौघांमध्ये बोलणं चालू झालं. कोण स्वर्गामध्ये जाणार, प्रत्येकजण म्हणू लागला मीच जाणार स्वर्गामध्ये. बघा, सर्वात पहिले राजा म्हणू लागला मला तर धर्मराज नक्कीच स्वर्गामध्ये पाठवणार, कारण मी एक प्रसिद्ध राजा आहे. मी माझ्या पुण्यकर्माने या धर्तीवर खूप नाव कमावलेलं आहे. सर्वत्र लोक माझ्या चांगल्या कर्माची चर्चा करत असतात. कधीही कुठला व्यक्ती माझ्या बघा दरवाजातून रिकाम्या हाती परत गेला नाही. जो कोणीही माझ्या द्वाराजवळ आला त्याला मी इतकं दिलं ना की तो आयुष्यभर माझं नाव विसरू शकणार नाही. प्रत्येक ठिकाणी माझ्याच नावाचा जय जयकार होत आहे. माझ्याद्वारे दिले गेलेल्या दानामुळे हजारो लाखो लोकांना जेवणासाठी अन्न मिळाले, राहायला आसरा मिळाला आणि म्हणूनच माझे कर्म पाहून धर्मराज नक्की मला स्वर्गात पाठवतील. बघा, इथे राजाचं बोलणं चालू होतं. बघा, हे राजाचं बोलणं ऐकून तो श्रीमंत व्यापारी म्हणू लागला बघा, मी तर पृथ्वीवर राहून खूप जास्त प्रमाणात पैसे कमावले आहेत आणि त्या कमावलेल्या पैशातून मी लाखो लोकांना मदत केली आहे. मी माझ्या कमाईतील 11वा हिस्सा नेहमी गरिबांच्या दुबळ्यांच्या मदतीसाठी वापरला आहे. त्यामुळे माझे शुभ कर्म पाहून धर्मराज नक्की मला स्वर्गात पाठवतील. बघा सज्जनांनो, या व्यापाऱ्याचं बोलणं ऐकून पुजारी म्हणू लागले. बघा, मंदिरामध्ये असलेले पुजारी म्हणू लागले तुम्ही का उगाचच तुमच्या तोंडाची हवा घालवत आहात. स्वर्गात जाणं सोपं काम नाही आहे. स्वर्गात जाण्यासाठी दान धर्म सोबतच पूजा अर्चना आणि देवाचे नामस्मरण सुद्धा करावं लागतं. आणि म्हणूनच स्वर्गात जाण्याचा अधिकार फक्त माझाच आहे, कारण मी देवाची खूप जास्त प्रमाणामध्ये पूजा अर्चना आणि नामस्मरण केलं आहे. माझं पूर्ण जीवन देवाचं नामस्मरण करण्यातच व्यतीत झालं आहे. माझ्या या शुभ कर्मामुळे धर्मराज माझ्यासाठीच स्वर्गाचा दरवाजा उघडतील हे मला चांगलंच माहीत आहे. बघा, अशा प्रकारे जेव्हा तिघांनी ते स्वर्गात जाण्यासाठी कसे पात्र आहेत हे सांगितलं, त्यानंतर ते तिघेही त्या चौथ्या व्यक्तीकडे म्हणजे त्या मजुराकडे पाहू लागले की पाहूयात हा काय म्हणतोय. याने सुद्धा काही चांगलं कर्म केलं आहेत की नाही, की याने फक्त त्याच पूर्ण आयुष्य मजुरी करण्यातच घालवलेलं आहे. जो मजूर गुपचूक या तिघांचं म्हणणं ऐकत खाली मान करून उभा होता, इतक्याच धर्मराज चित्रगुप्तासोबत दरबारात हजर होतात. बघा, आणि चित्रगुप्ताच्या त्या हातात एक मोठं पुस्तक होतं, ज्यामध्ये सर्व प्राणी मात्रांच्या कर्माचा लेखाजोखा लिहिलेला होता. धर्मराज त्यांच्या सिंहासनावर विराजमान होतात आणि त्यानंतर चित्रगुप्त राजाला बघा त्यांच्याजवळ बोलवतात आणि त्याला विचारू लागतात की सांग, तू तर पृथ्वीवर एक मोठा राजा होता. तू तुझ्या जीवनात कोणकोणते पुण्यकर्म केले आहेस आणि किती लोकांना तू दुःख दिलं आहेस. बघा, किती लोकांचं तू भलं केलं आहेस. मी माझ्या पुस्तकात पाहून हा निर्णय घेईल की ती स्वर्गात जाऊ शकतो की नाही. बघा, तेव्हा मोठ्या गर्वाने राजा त्याने केलेले कर्म सांगू लागतो. हे भगवान, मी एक खूप मोठ्या राज्याचा राजा होतो. माझं राज्य खूपच आनंदी होतं. माझ्या राज्यात दीन दुबळे गरीब लोक खूपच कमी होते. सर्व लोक माझ्या राज्यात
खूप आनंदात जीवन व्यतीत करत होते. मी माझ्या राज्यातील लोकांना गोष्टींची कमी पडू दिली नाही. मी नेहमीच त्यांना मदत करत असे. माझ्या राज्यात अनेक भुकेलेल्याला भोजन मिळायचं. लाखो रुपयांचे धन मी दान करत असे. माझी प्रजा खूपच आनंदात होती. दिवस रात्र ते फक्त माझाच गुणगान गायचे आणि हेच माझ्या जीवनाचे चांगले कर्म आहेत. बघा, राजाचं बोलणं ऐकल्यानंतर चित्रगुप्त त्यांच्या पुस्तकात पाहू लागला. पुस्तकात पाहून त्यांनी राजाला सांगितलं, तू जे काही म्हणत आहेस ते पूर्णपणे सत्य आहे. तू तुझ्या प्रजेला खूप सुख प्रदान केलं आहेस, परंतु यासोबतच तू खूप मोठा अपराधी केला आहेस. तू तुझ्या राज्याच्या सीमेला वाढवण्यासाठी जेवढे युद्ध केले आहेस त्या युद्धामध्ये हजारोच्या लाखोच्या संख्येने सैनिकांनी त्यांचे प्राण गमावले आहे. त्या सर्वांच्या मृत्यूचं कारण तू आहेस. त्यांच्या परिवाराला, त्यांच्या मुलांना अनाथ करण्याचं कारण तू आहेस. त्यांच्या स्त्रियांना विधवा बनवण्याचं कारण तू आहेस. त्यांच्या आईवडिलांचा आधार हरपवण्याचं कारण तू आहेस. अशा प्रकारे तू तुझ्या राज्याची सीमा वाढवण्याच्या नादात अशा हजारो कुटुंबांना दुःख दिलं आहेस. बघा, युद्ध करून राज्य वाढवण्यापेक्षा तू जर तुझ्या शेजारील राज्यासोबत मैत्री करून त्यांच्यासोबत व्यापार वाढवले असते तर चांगलं झालं असतं. यामुळे तुझे राज्य अधिक समृद्ध बनलं असतं. तू तुझ्या प्रजेला सैनिकांच्या रक्ताने सुखी बनवलं आहेस आणि म्हणूनच तू स्वर्गात जाण्याच्या लायक नाहीस. बघा, चित्रगुप्ताचं हे म्हणणं ऐकून राजा मागे सरकला. त्यानंतर चित्रगुप्ताने व्यापाऱ्याला विचारलं, तुम्ही या पृथ्वीवर कोणकोणते पुण्य कार्य केलं आहे? तेव्हा तो व्यापारी म्हणाला, हे भगवंत, मी पृथ्वीवर जे काही पैसे कमवलेले आहेत ना, त्या पैशातील 11वा भाग नेहमीच दान धर्म करण्यासाठी वापरला आहे. लाखो लोकांना मी अन्न दिलं आहे. कित्येक आश्रमांना मी दान धर्म केले आहे. कित्येक बेघर लोकांना मी घर दिलं आहे. कित्येक शहरांमध्ये मी मंदिरं स्थापन केली आहेत. बघा, ठिकठिकाणी धर्मशाळा बनवलेल्या आहेत. रस्त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे आणि हेच माझं जीवनातील चांगले कर्म आहेत. बघा, व्यापाऱ्याचं म्हणणं ऐकल्यानंतर चित्रगुप्ताने त्याचं पुस्तक उघडलं, ज्यामध्ये ते व्यापाऱ्याच्या जीवनातील सर्व चांगले वाईट कर्म लिहिलेले होते. चित्रगुप्त म्हणाला, तू जे काही म्हणत आहेस ते पूर्णपणे सत्य आहे. तू पृथ्वीवर खूप दान धर्म केला आहेस, परंतु तुझा पाप हा आहे की तू पृथ्वीवर जो काही दान धर्म केला आहेस, ज्या पैशाने केला आहेस, त्या पैशाला कमवण्यासाठी तू खूप मोठ्या प्रमाणात खोटे बोलला आहेस. खूप साऱ्या वस्तू भेसळ करून तू विकल्या आहेस. खोट्या वस्तूंना खरं सांगून तू विकल्या आहेस. प्रत्येक व्यापाऱ्यांना तू मार्गातून दूर केलं आहेस. तुझ्या या कृत्यामुळं अनेक लोक आजारी पडून मृत्युमुखी पडली आहेत. प्रत्येक लोकांनी आत्महत्यासुद्धा केली आहे. कित्येक लोकांच्या मेहनतीचा पैसा तू हरामाने कमावला आहेस आणि त्याच लोकांचे श्राप तुझ्यासोबत आहेत. बघा, तुझे काही चांगले कर्म केले आहेत ते सर्व वाईट कृत्य करूनच केले आहेत. म्हणूनच तुझ्याकडे जे तुझा असा कोणताही शुभ कर्म नाही आहे आणि त्यामुळे तू स्वर्गात जाण्यास पात्र नाहीस. बघा, चित्रगुप्ताचे हे बोलणे ऐकून व्यापारी सुद्धा खूप उदास झाला आणि तो मागे सरला. त्यानंतर पुजारी पुढे आला आणि चित्रगुप्ताने पुजाऱ्याला विचारले, तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या जीवनात कोणते चांगले कार्य केले आहे, कोणते चांगले कर्म केलं आहे? तेव्हा तो पुजारी म्हणतो, हे भगवंता, माझे पुण्य हे आहे
की मी हजारो लोकांना ज्ञान दिले आहे, हजारो यज्ञ मी सफळ केली आहेत, हजारो लोकांच्या घरात मी पूजा अर्चना केली आहे, दिवस रात्र मी देवाचे नामस्मरण केलं आहे, हजारो मुलींचा विवाह मी करून दिला आहे, लाखो पिंडदान श्राद्ध कार्य मी केलं आहे, अज्ञानी लोकांना मी योग्य मार्ग दाखवलेले आहेत आणि यापेक्षा अधिक शुभकर्म आणखी काय असू शकतं. तेव्हा चित्रगुप्त त्याच्या पुस्तकात पाहून म्हणतात, बघा हे पुजारी महाराज, तुमचं म्हणणं अतिशय सत्य आहे. तुम्ही हजारो लोकांना ज्ञान दिले आहे, परंतु त्या ज्ञानाचा तुम्ही तुमच्या जीवनात कधीच उपयोग केला नाही. तुम्ही हजारो शेकडो यज्ञ पूजा केल्यात, परंतु त्यामध्ये निस्वार्थ भावनेने केलेलं असं कोणतंही कर्म नाही आणि म्हणूनच तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. बघा आता हा नाराज होऊन पुजारी सुद्धा मागे फिरले. आता शिल्लक राहिला होता फक्त तो गरीब मजूर. बघा त्या तिघांना पाहून तो मजूर आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला की या तिघांनी इतके पुण्यकर्म करून सुद्धा ते स्वर्गात जाऊ शकत नाही, मग मी स्वर्गात कसा जाऊ शकेल. मी तर स्वर्गाचा विचारही करायला नकोय, कारण मी कधीच पूजापाठ नामस्मरण दान धर्म हे काही केलं नाही, कारण मी त्याच्या लायक नव्हतो. मी तर फक्त मेहनत मजुरी करून मोलमजुरी करून माझ्या परिवाराचा पालनपोषण करत होतो. मी शुभ कर्म कुठून करणार. मजूर ह्या सर्व गोष्टींचा विचार करतच होता. इतक्या चित्रगुप्ताने त्याला त्याच्या जवळ बोलावलं. चित्रगुप्ताने मजुराला त्याचे पुण्यकर्म विचारलं. तेव्हा तो म्हणू लागला, बघा हे भगवंता, मी एका गरीबाच्या घरात जन्म घेतला. यज्ञ पूजा अर्चना हे करण्याच्या लायकीचा मी नव्हतो. हे करण्याची माझी अवकातच नव्हती. मी दान धर्म काहीच केले नाही. मी हे सर्व मी कुठून करणार. मी खूपच मेहनतीनं कसं बसं माझं कुटुंबाचं पालन पोषण करत आहे. बघा मला माहीत आहे भगवंत की मी स्वर्गात जाण्यास पात्र नाही. मी धर्तीवर सुद्धा नरक भोगला आहे आणि इथेही मी नरकाच भोगणार आहे. परंतु माझी एक इच्छा आहे. मी स्वर्गात तर नाही जाऊ शकत, परंतु मला एकदा स्वर्ग पाहायचा आहे. या व्यतिरिक्त माझी कोणतीही इच्छा नाही, कारण मी असं कोणतंही काम केलेलं नाही की ज्यामुळे मी स्वर्गात जाऊ शकेल. मी गरिबीत वाढलेला आहे. रोज मोलमजुरी केल्यानंतर लोकांची सेवा करण्यासाठी माझ्याकडे वेळच शिल्लक राहायचा नाही. जो काही माझ्याकडे वेळ शिल्लक असायचा त्यामध्ये मी माझ्या आईवडिलांची सेवा करायचो, त्यांना अन्न भरवायचो, त्यांचे कपडे बदलायचो, त्यांची आंघोळ करायचो. हेच माझं दिनक्रम होतं. हे सर्व करत असताना मला मंदिरात जायला सुद्धा वेळ मिळत नसे. त्या मजुराचं बोलणं ऐकल्यानंतर चित्रगुप्ताने त्याच्या पुस्तकात पाहिलं आणि त्या मजुराला तो म्हणू लागला, हे मनुष्य, तू नीट आठव. तू कधीतरी तुझ्या आयुष्यात कोणते तरी पुण्यकर्म केले असशील. तेव्हा तो मजूर त्याच्या जीवनातील सर्व घटनाक्रम आठवू लागतो. तेव्हा त्याला आठवतं, एकदा त्याला खूप जोरात भूक लागली होती. तो भाकरी खायला बसला होता आणि इतक्यात तिथे एक खूपच कमकुवत रोगट कुत्रा तिथे आला. त्याला व्यवस्थित चालता सुद्धा येत नव्हतं. तो येऊन माझ्याजवळ थांबला, बसला आणि माझ्याजवळ असलेल्या भाकरीकडे टक लावून पाहू लागला. मला समजलं की हा कुत्रा खूपच उपाशी आहे. माझ्या आतून आवाज आला की एका जनावराला उपाशी ठेवून तू कसं अन्न खाऊ शकतोस. तो कुत्रा भाकरीच्या दिशेने माझ्याजवळ भाकरीच्या आशेने माझ्याजवळ आला. मी ती भाकरी स्वतः न खाता त्या कुत्र्याला दिली
आणि पूर्ण दिवस मी उपाशीच राहिलो. उपाशीपोटी मी माझं सर्व काम केलं. त्या मजुराचं बोलणं ऐकून चित्रगुप्त हसू लागला आणि सन्मानाने त्या मजुराचा हात पकडून त्याला स्वर्गात घेऊन गेला आणि त्याला म्हणाला, तुम्हीच स्वर्गात राहण्यास पात्र आहात. स्वर्गात राहण्याचा अधिकार तुमचाच आहे. तुमचा तो त्याग आणि त्या मुक्या प्राण्यावर दया दाखवणं हेच सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. मनुष्य जे पण काम निस्वार्थ भावनेने करतो ना, त्याचेच पुण्य त्याला मिळत असतात. निस्वार्थ भावनेने केलेली छोट्यात छोटी लोकांची सेवा देखील तुमचे शेकडो पाप धुवून टाकते. म्हणून समर्थ सांगतात, स्वार्थ ठेवून केलेले बघा शुभ कर्म कधीच फळदायी नसतात. आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवावं, जीवनात शुभ कर्म नेहमी निस्वार्थ भावनेने करावं. समर्थ पुढे सांगत आहे, हा मानव एवढा स्वार्थी आहे ना की त्याला असं वाटत असतं की बघा कधी हा मानव काय करतो बघा, धन चोरून किंवा लुबाडून घेऊन धनामधील काही हिस्सा शुभ कार्यामध्ये लावायला बघतो. त्याला असं वाटत असतं की बघा हा दान धर्म माझ्याकडून होतो. पण असा दान धर्म कधीच होत नाही. दुसऱ्याला लुबाडून अथवा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख आणून केलेलं कोणतंही कार्य असतं ना, त्याच्यातले पैसे तुम्ही बघा या दान धर्माला वापरले ना, तुमच्याकडून कधीच दान धर्म होऊ शकत नाही. असं दान देवाला सुद्धा आवडत नाही. मग तुम्ही कितीही कमवा, या काळ्या पैशातून केलेलं दान असतं ना, ते देवापर्यंत कधीच जात नाही. म्हणून तुम्ही पुण्यकर्म केले आहेत तर असं धन तुम्हाला नरकात जाण्यापासून कधीही थांबवू शकणार नाही. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही जो पैसा कमवता तो सुद्धा योग्य मार्गाने असला पाहिजे. जर योग्य मार्गाने जर तुमचा पैसा कमवलेला असेल तर तो तुम्ही दान धर्माला जर वापरला ना, तर तोच स्वर्गामध्ये जाण्याचा द्वार तुम्हाला खुळत असतो. नाहीतर तुम्ही कितीही दान धर्म करा, कितीही काही करा, तुम्ही नरकातच जाणार आहोत. म्हणजेच काय? म्हणजे जर स्वर्गामध्ये जायचं असेल तर समर्थ सांगत आहे की नेहमी बघा माणुसकी धर्म पाळा, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा आणि मेहनतीने पैसा कमवा. तर तो देवाला आवडतो, तो परमेश्वराला आवडतो. नाहीतर दुसऱ्याला दिलेले दुःखाने केलेला पैसा, दुःखाने कमवलेला पैसा, त्या पैशामध्ये काही फायदा आहे का? तर नाही. असं कार्य जर तुम्ही करत असाल तर ते आत्ताच थांबवा. नाहीतर तुम्ही कितीही भक्तिमार्ग करा, कितीही कर्मकांड करा, त्याचा काहीही फायदा होणार नाही. आजही काही माणसं, काही भक्तजन सज्जन मंडळी या भक्तिमार्गामध्ये आहेत, या श्रावणामध्ये आहेत. पण बघा त्यांचे हे काळा पैसा कमवण्याचे मार्ग काही संपुष्टात येत नाहीत. अजूनही त्यांना असंच वाटत आहे की मी हा काळा धन कमवतो, वाईट मार्गाने पैसा कमवतो आणि हे वाईट मार्गाने कमवलेला पैसा मी बघा दान करेल, माझा तिथे धर्म घडेल, माझं तिथे पुण्य होईल. पण ते पुण्याकडे जातं का? तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही आत्तासुद्धा हा मार्ग जर अवलंबत असाल तर तुमच्या या श्रवणामध्ये असून आणि या भक्तिमार्गामध्ये असून काहीही उपयोग नाही. तुमची शेवटी अधोगतीच होणार आहे. म्हणून तुम्ही जर या अशा मार्गाने कमवलेले पैसे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये बघा वापरत असाल तर आजही विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कारण तुमच्या कर्माचा भोग तुम्हाला भोगावा लागणारच आहे. म्हणून थोडं कमवा, थोडं खा, पण ते चांगलं खा. म्हणजेच काय?
म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आलेली प्रत्येक गोष्ट बघा आपल्या स्वतःच्या घामातून आलेली पाहिजे. म्हणजेच आपण जर दुसऱ्यांना बघा दुःख देऊन कमवलेले पैसे जर तुम्ही दान धर्मामध्ये लावत असाल ना, तर ते सुद्धा दुःखच निर्माण होतं. त्याचा कधीही तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणून बघा आपण म्हणत असतो की एखादा व्यक्ती असतो, त्याच्याकडे एवढे पैसे येतात तरी कुठून. आपण विचार करत असतो की त्याला पगार तर 10-15 हजार असेल, पण एवढ्या गोष्टी तो करतो तरी कसा. पण त्याचा तो पैसा असतो तो वेगळ्या पैशातून येत असतो, काळ्या धंद्यातून येत असतो, पण तो समोरच्या माणसाला माहीत होत नाही. मग हा श्रवणामध्ये असणारा माणूस असतो, तो त्याचा पैसा पाहून दुःखी होतो की मी एवढा पुण्य करून एवढे श्रवण करून सुद्धा मला पैसे भेटत नाहीत, मला धन मिळत नाही. पण बघा तो समोरचा असतो, तो काही चांगले कर्मसुद्धा करत नाही, तरी त्याला परमेश्वर पैसा देतो तरी कुठून. आणि तो दानसुद्धा करतो. मग मीच पापी आहे की काय, असा माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. पण समर्थ सांगतात की समोरचा काय करत आहे त्याकडे तू लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या जीवनाकडे लक्ष दे. तुझं जे कार्य आहे ना, भले तू दिवसाला कमी कमवत असतील, पण तुझे कमवणं हे पुण्याकडं जातं. तू पुण्यवान आहेस आणि तुझे हे कर्म चालू आहेत ना, ते सुद्धा योग्य धन प्राप्ती तुला देणारच आहेत. फक्त तू धीर सोडू नको. जेव्हा तू धीर सोडशील, आत्मविश्वास कमी होईल, तेव्हा तुझ्याकडे धनाची प्राप्तीसुद्धा कमी होणार आहे. म्हणजेच काय, म्हणजेच बघा जिथे परमेश्वराकडे आपण मागणं मागत असतो की हे परमेश्वरा माझा संसार सुखाचा कर, मला धन दे, या सर्व गोष्टी प्रत्येक सज्जन प्रत्येक बघा भाविक मागत असतो. पण परमेश्वराकडून हे कधी घडेल की बघा या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सुख येणारच आहे. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. पण काही वेळेनंतर प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये ठरलेली असते. परमेश्वर काय करायचं आहे ते परमेश्वर बघतो, पण आपण ती वेळ येण्याच्या अगोदरच हताश होतो. बघा ती वेळ येण्याच्या अगोदरच आपण ठरवून टाकतो की आता माझं सर्व जीवन संपलेलं आहे, मला आता धन संपत्ती माझ्या जीवनामध्ये येणार नाही, सुख येणार नाही. मग आपण तो अर्ध्यावरच भक्तिमार्ग सोडून देतो. आणि नंतर बघा आपल्या नंतर गेलेला श्रवणाला माणूस आपल्यापेक्षा धनवान होऊ लागतो, आपल्यापेक्षा चांगला होऊ लागतो. मग आपण परत विचार करतो की आपण आता परत श्रवणाला बसूया. म्हणून तुम्ही जो श्रवणाला आता आहात, तुमचा भक्तिमार्ग चालू आहे, तुमचे श्रवण चालू आहे, ते योग्य रीतीने चालू आहे, योग्य दिशेने चालू आहे. फक्त परमेश्वरापाशी संकल्प करा की हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या होऊ दे. परमेश्वराकडे काही मागत बसू नका. फक्त हाच संकल्प ठेवा की माझं जीवन सुखी होऊ दे, माझ्या जीवनामध्ये येणारे अडथळे कमी होऊ दे. बघा मग सर्व काही परमेश्वर पाहून घेईल. तुम्ही परमेश्वराकडे धन मागू नका. या अशा गोष्टी मागण्यामध्ये तुमचा वेळ घालवू नका. फक्त परमेश्वराकडे संकल्प करा की हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये सुख समाधान येऊ दे. मग ह्या सुख समाधानामध्ये सर्व काही तुम्हाला योग्य रीतीने मिळेल. म्हणजेच आपली रोजची 2 वेळची उपासना नित्य नेमाने करावी. म्हणजेच बघा आपल्या जीवनामध्ये एक आत्मीय समाधान निर्माण होईल. आणि बघा जेव्हा आपल्या घडून परमेश्वराची रोज सेवा घडेल ना, मग त्या यमदेवाला सुद्धा आपल्यासाठी जेव्हा आपला मृत्यू होईल त्या आपल्यासाठी रथ घेऊन यावा लागेल. आणि तो रथ डायरेक्ट आपला
स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही. मग या जीवाला कसलीही चिंता होणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, हा खरा जर आपला प्रवास असेल ना, तर तो खरा प्रवास आपल्या मृत्यूनंतर चालू होणार आहे. हे माणसाला अजून माहीतच नाही. म्हणून या क्रूर कर्मांच्या मागे माणूस लागलेला आहे. या धन दौलतीच्या मागे माणूस लागलेला आहे. पण जेव्हा या मानवाला जर आपला प्रवास काय आहे, आपला संकल्प काय आहे, या प्रवासाची माहिती होईल ना, तेव्हा या माणसाला समजेल की मृत्यूनंतर खऱ्या यातना भोगाव्या लागणार आहेत. म्हणून या यातना जर भोगायच्या नसतील ना, तर आताच जागे व्हा, आताच सावध व्हा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ही वेळ तुमची आहे. येणारा काळ तुमचा आहे. म्हणून या कलियुगावर बघा, तुम्हाला ताबा ठेवायचा असेल, या आत्म्यावर ताबा ठेवायचा असेल, तर सद्गुण विचारांची शिदोरी तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा. कारण हीच शिदोरी तुमचा जीवन प्रवास स्वर्गात सुखाचा करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.